अंबरनाथमध्ये ब्रेक निकामी झालेल्या ट्रकनं दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकीला चिरडल्याची घटना घडली। या अपघातात मायलेकी जखमी झाले असून पायावरून ट्रकचं चाक गेल्यानं मुलीचा एक पाय पूर्णपणे निकामी झालाय। सध्या या दोघींवर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर शिवाजीनगर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले। अंबरनाथच्या स्वामी समर्थ चौकात शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता हा अपघात झाला। अंबरनाथच्या पूर्व भागात राहणाऱ्या संध्या असलेकर या आपली मुलगी स्निग्धा हिच्यासोबत दुचाकीवरून समर्थ चौकातून जात होत्या। इतक्यात हुतात्मा चौकाच्या दिशेने आलेल्या मालवाहू ट्रकनं त्यांना धडक दिली। या अपघातात संध्या यांच्या डोक्याला मार लागला, तर ट्रकचं चाक पायावरून गेल्यानं स्निग्धाच्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। दोघींना उपचारासाठी सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं होतं। त्यानंतर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दोघींना हलवण्यात आलंय। अमरावतीवरून माल घेऊन आलेला हा ट्रक अंबरनाथमधील सीएट टायर कंपनीत जात असताना स्वामी समर्थ चौकात ब्रेक फेल झाल्यानं अपघातग्रस्त झाला। पण मला सांगण्याचं एवढं तात्पर्य आहे की प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, कारण 4 दिवसापूर्वी पण हीच घटना इथं घडली होती। 4 दिवसापूर्वी पण इथं ॲक्सिडेंट होतो आणि इथं या चारही रस्त्याला एक स्पीड ब्रेकरची खूप आवश्यकता आहे किंवा एक ट्रॅफिक हवालदार, ट्रॅफिक पोलीस इथं अवेलेबल आहे 24 तास। कारण हे तुम्ही आर्ट फेस्टिवलला जे प्रशासनाने एवढं जातीने लक्ष घातलं ना, तेवढं या जनतेच्या सुरक्षेसाठी घालावं ही माझी प्रशासनाला विनंती आहे। शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेल्या स्वामी समर्थ चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी इथं यंत्रणा बसवणं गरजेचं आहे। मात्र पालिकेच्या आंधळ्या कारभारामुळे एक तरुण मुलीला आपला पाय कायमचा गमवावा लागलाय। ABC न्यूज, अंबरनाथ।